चला, आज आहे गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस. गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आता श्लोक तर माझ्यासोबत पाहिजेत. आता मी म्हटलं मिरवणुकीचा तर श्लोक काही घरी राहत नाही. हे बघा, हे आपले मंडळाचे कार्यकर्ते आणि तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ शकता. आता तसं गाव आपलं लहान आहे, पण आता गावात पण 2-2 मंडळ झाले. आता हे झालं पहिलं मंडळ, आता हे दुसरं मंडळ. आता दुसरं मंडळ हे मिरवणुकीत नाचत आहेत आणि हे गणपती बाप्पा. आता श्लोक म्हणे मी पण दर्शन घेतो गणपती बाप्पाचं. म्हटलं आता तूच खाल माघार, आता घे का बाप्पाचा आशीर्वाद घेऊन घे. आता हे मामा बघा आमचे ढोलक वाजवतात, त्याच्यावरचे आपले माणसं डीजेचं काही काम नसते माणसाले आपल्या, तेवढ्यावरच नाचत आहेत. आणि कसं आहे, 3 मंडळात आपल्या गावात, पण एका मंडळानं कालच आपली मिरवणूक उरकून घेतली आणि कालच विसर्जन करून टाकलं बाप्पाचं. कारण तशी परमिशन भेटत नाही 3-3 मंडळाला, त्याच्यामुळे त्यांनी कालच विसर्जन केलं. आणि हा बघा श्लोक पण छानच मारत आहे. श्लोक म्हणते आता मीच काल मागं बाबा, मी बी नाचून घेतो. आणि गावात बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात आलं आणि शिवाजी महाराजांची जर आरती झाली नाही असं कधी होऊ नाही शकत. भाऊ, आरती तर झालीच पाहिजे, काही हो का नाही हो. बाकी एखादी गोष्ट कमी राहिली चालते, पण आरती झालीच पाहिजे. आता बघा सगळं गाव आरती करत आहे, तुम्ही ऐकू शकता का? आता तुम्हाला कसं वाटलं हे मिरवणूक आमच्या गावातली विसर्जनाची, हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला आवडलं तर लाईक पण करून टाका आता भावाला तुमच्या.